नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीची शिष्यवृत्ती परीक्षा सन 2020 मधील प्रश्नपत्रिका आपण स्पष्टीकरणात्मक सोडवणार आहोत. विषय प्रथम भाषा आणि गणित. चला तर मग सुरू. विभाग पहिला मराठी. प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना. खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. तो पुरुष म्हणाला, बाबांनो, या गरीब बिचाऱ्या सस्यानं तुमचा कोणताही अपराध केलेला नाही. हा आपल्या सवंगड्याबरोबर या रानात राहतो, गवत पाला खातो, ओढ्याचं नितळ पाणी पितो आणि हसत बागडत असतो. कुणालाही त्यानं त्रास दिलेला आहे का? सांगा पाहू. मग कशा करता त्याचा जीव घ्यायचा? पारध्याने त्या सत्पुरुषाची क्षमा मागितली. यापुढे आपण प्राण्यांची हत्या करणार नाही अशी प्रतिज्ञाही त्याने केली. पारधी निघून गेल्यावर त्या सत्पुरुषाने आपल्या मांडीखाली दडलेल्या सश्याला वात्सल्याने कुरवाळले. तेव्हा तो टुनकून उडी मारून जंगलात दिसेनासं झालं. आता या उत्तरावर आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं आपण पर्यायातून देऊया. प्रश्न क्रमांक पहिला आहे, पारध्याने कोणती शपथ घेतली? पर्याय क्रमांक 1, सश्याला त्रास देणार नाही. 2, सत्पुरुषाची क्षमा मागू. 3, सश्याला जंगलात पाठवू. 4, यापुढे प्राण्यांची हत्या करणार नाही. याच्यामध्ये बरोबर पर्याय क्रमांक आहे चौथा. प्रश्न क्रमांक 2, मित्र या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उत्तरात आला आहे? 1, वात्सल्य. 2, सवंगडी. 3, सूर्य. 4, सत्वपुरुष. पर्याय क्रमांक 2, सवंगडी. प्रश्न क्रमांक 3, ससा जंगलात कोणती गोष्ट करत नाही? गवतपाला खातो, ओढ्याचे नितळ पाणी पितो, सर्वांना त्रास देतो, हसत बागडत असतो. कोणती गोष्ट करत नाही? तर तो कोणाला त्रास देत नाही, म्हणून हा पर्याय निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना. खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा. त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. आकर्षक सेल. खास दिवाळीनिमित्त विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री. चुकू नये असे काही. रांगोळी साचे, फराळाचे विविध पदार्थ, गृह सजावटीच्या वस्तू इत्यादी उपलब्ध. विशेष आकर्षक शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पणत्या, मेणबत्त्या, उटणे व सुगंधी साबण या वस्तूवर एकावर एक फ्री ही ऑफर. त्वरा करा. सेल दिनांक 10/10/2017 ते 10/10/2017 पर्यंतच. स्थळ स्वदेशी वस्तू भंडार, नागपूर. वेळ सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत. अशा पद्धतीचा हा उतारा दिलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला 3 प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी कोणती वस्तू विक्रीसाठी उपलब्ध नाही? रांगोळी उपलब्ध आहे, उटणे उपलब्ध आहे, साबण उपलब्ध आहे, फटाकडे उपलब्ध नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे योग्य आहे. प्रश्न क्रमांक 5, जाहिरातीमधील विशेष आकर्षक गोष्ट कोणती? 1, ठराविक वस्तूसाठी एकावर एक फ्री ही ऑफर आहे, म्हणून आपण बाकीचे पर्याय वाचणार नाहीयेत. पर्याय क्रमांक 1 हे योग्य आहे. प्रश्न क्रमांक 6, सेलचा कालावधी किती दिवस आहे? आता पहा, या ठिकाणी आपल्याला दिलं आहे सेलचा कालावधी किती आहे? 10/10/2017 ते 10/10/2017, म्हणजे फक्त एकच दिवस आहे. पर्यायामध्ये एकच दिवस नाहीये, म्हणून हा प्रश्न चुकीचा वाटतोय, म्हणून याला आपण सोडून देऊया. प्रश्न क्रमांक 8, दिलेल्या नामांपैकी नपुंसक लिंगी नामे दर्शवणारा पर्याय निवडा. घरे, शाळा आणि धनुष्य. तर या ठिकाणी पहा, ती शाळा होते, तो शाळा होत नाही, म्हणून घरे आणि धनुष्य. पर्याय क्रमांक 2, अ आणि क हे योग्य आहे. प्रश्न क्रमांक 9, खालील वाक्यातील क्रियापदाचे योग्य भूतकाळी रूप कोणते? स्वच्छ भारत हे सर्वांचे स्वप्न पूर्ण होईल. पूर्ण होईल हे वर्तमान काळ आहे, म्हणून या ठिकाणी आपण पूर्ण झाले म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे भूतकाळी येते. प्रश्न क्रमांक 10, चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य पुढीलपैकी कोणते? काय हवंय तुला? मी रोज भाज्या खाते. अगं आई, कागद कोणी घेतले? आई म्हणाली, इकडे ये. आता याच्यामध्ये चुकीचं विरामचिन्ह असलेलं वाक्य आपल्याला
ओळखायचे. तर या ठिकाणी पहा, मी रोज भाज्या खाते, याच्यामध्ये कोणतंच विरामचिन्ह किंवा प्रश्नचिन्ह किंवा काहीच नाहीये, म्हणून हे चुकीचं पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11. खालील वाक्यातील अशुद्ध शब्दांची संख्या किती? सेनापती बापट यांनी हे सफाईचे पत्र अबोलपणे आयुष्यभर राबवले. आता याच्यामध्ये पहा, 1, त्याच्यानंतर 2, 3, 4, 5. अशुद्ध शब्दांची संख्या किती आहे? 5. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 12. चौकटीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. सर्वात आधी आपण काय करूया, चौकटीतील जे अक्षरे आहेत ते जुळवून आपण मन तयार करूया. पहा, काठी मारल्याने पाणी भंगत नाही. या म्हणीचा पर्यायातून अर्थ कोणता होतोय? तर पर्याय क्रमांक 2. खरी मैत्री कितीही किल्विश दाखवून तुटत नाही. प्रश्न क्रमांक 13 ते 16 साठी सूचना. दिलेल्या वाक्याचा सुसंगत परिच्छेद तयार होण्यासाठी प्रश्नांच्या योग्य उत्तरांचे पर्याय निवडा. 13 ते 16 साठी एक सुसंगत पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचे. मग प्रश्न क्रमांक 13, टिंबटिंब हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहेत. प्रश्न क्रमांक 14 आहे, याची रचना टिंबटिंब यांनी केली. आणि प्रश्न क्रमांक 15 आहे, यांच्यामुळे आपल्यामध्ये टिंबटिंब जागा होतो. म्हणजे सुसंगत पर्याय आपल्याला या ठिकाणातून निवडायचं. तर प्रश्न क्रमांक 13 आहे, टिंबटिंब हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 राष्ट्रगीत. त्याच्यानंतर प्रश्न 14 आहे, याची रचना टिंबटिंब यांनी केली. तर राष्ट्रगीताची रचना कोणी केली आहे? तर पर्याय क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर यांनी केली. प्रश्न क्रमांक 15 आहे, याच्यामुळे आपल्यामध्ये टिंबटिंब जागा होतो. काय जागा होतो आपल्यामध्ये? देशाभिमान. म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16, अधोरेखित शब्दाचे सर्वाधिक योग्य रूप पर्यायातून निवडा. माझे घर शाळा अगदी जवळ आहे. मग अधोरेखित शब्द कोणता आहे? शाळा. मग माझे घर शाळेच्या जवळ आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 शाळेच्या जवळ आहे. प्रश्न क्रमांक 17, पुढील पर्यायातील चुकीची जोडी ओळखा. स्क्रीन पडदा बरोबर होते. विजन दृष्टी बरोबर होते. 3 डिश सीडी हे चुकीचे पर्याय होते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 18, खालील चौकटीत रिकाम्या जागी कोणती अक्षरे घातल्यास 4ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील? आपण पर्याय बघूया. या ठिकाणी जर आपण मा लिहिला तर काय होतंय? माकड म्हणजे माकड. भा लिहिला तर काय होतोय? भाकड. चौ लिहिला तर काय होतंय? चौकड. त्याच्यानंतर प लिहिला तर काय होतंय? पकड. पर्याय क्रमांक 1 हे योग्य आहे. प्रश्न क्रमांक 19, मी काय टिंबटिंब आहे का? तुमच्या म्हणण्याप्रमाणे मान डोलवायला. रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द पर्यायातून निवडा. पर्याय क्रमांक 4, मी काय नंदी बैल आहे का? मान डोलवायला. प्रश्न क्रमांक 20, प्राणी व त्यांचा निवारा यांची योग्य जोडी असलेला पर्याय निवडा. 1 वाघ जाळी. वाघ जाळीत राहत नाही तर वाघ गुव्यात राहतो, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 निवडायचे. प्रश्न क्रमांक 21, देवाजवळ सतत तेवत राहणारा दिवा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणत्या पर्यायातील अक्षराने तयार होतोय? तर पहा, पर्याय क्रमांक 2 नंदादीप. नंदादीप म्हणून पर्याय क्रमांक 2. क्रमांक 22, अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. चपला पाहून मी एकदम दचकलेच, केवढा तो प्रकाश. चपलाला अग्नी होत नाहीये, वीज होतोय का? त्याच्यानंतर
चपळ आणि वाहना. तर पहा 22 या ठिकाणी वीज पाहून मी एकदम दचकलेच, केवढा तो प्रकाश. योग्य शब्द या ठिकाणी लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी अयोग्य जोड्या ओळखा. 50 वर्ष सुवर्ण महोत्सव, 125 वर्ष रौप्य महोत्सव, 60 वर्ष महोत्सव आणि 75 वर्ष अमृत महोत्सव. तर या ठिकाणी कोणती जोडी चुकीची येते? तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी चुकीची येते, ब आणि क. आता ब 125 वर्ष रौप्य महोत्सव दिले, पण 125 वर्षाला रौप्य महोत्सव म्हणत नाही, तर शतकोत्तर रौप्य म्हणतात. आणि क साठी आहे कोणतंच दिलेलं नाही या ठिकाणी, याला म्हणतात हिरक महोत्सव. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपल्याला घ्यायचा आहे. प्रश्न क्रमांक 25. ढग या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? जलद होतोय, मेघ होतोय, पायवदी. पायवदी म्हणजे समुद्र, म्हणून हा समानार्थी शब्द नाहीये. पर्याय क्रमांक